आगरी सेनेचे संस्थापक आणि प्रमुख, महाराष्ट्र राज्य ओबीसी महामंडळाचे प्रथम अध्यक्ष दिवंगत स्वर्गीय राजाराम साळवी यांचं 6 जून रोजी झालेल्या दुःखद निधनानंतर संघटनेच्या प्रमुख पदावर निर्माण झालेली रिक्त जागा भरण्याबाबत आज आगरी सेना मध्यवर्ती कार्यालय कळवा येथे मध्यवर्ती कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये संघटनेचं कार्य अखंड, शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे सुरू राहावे, तसंच दिवंगत राजाराम साळवी यांनी उभारलेली सामाजिक चळवळ अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असल्याचं सर्व सदस्यांनी मत व्यक्त केलं। त्यानुसार मध्यवर्ती कमिटीसमोर प्रदीप राजाराम साळवी यांची आगरी सेना अध्यक्ष आणि कामगार एकता प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला। या प्रस्तावास उपस्थित सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी सर्वानुमते पाठिंबा देत एकमताने मंजुरी दिली आहे। नवीन प्रमुख म्हणून प्रदीप साळवी यांच्या नेतृत्वाखाली आगरी सेनेचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक कार्य तसंच कामगार एकताच्या माध्यमातून कामगारांना न्याय देण्याचं कार्य अधिक जोमाने पुढे नेण्यात येईल असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला। तसंच संघटनेची नवीन कार्यकारिणी लवकरच संघटनेच्या नियमानुसार गठीत करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली। आगरी सेना परिवाराने राज्यभरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक तसंच आगरी समाज बांधवांना नवीन नेतृत्वास सहकार्य करून संघटना अधिक बळकट करण्याचं आवाहन केले। यावेळी कैलास पाटील यांनी प्रस्ताव मांडला असताना गजानन भोईर यांनी अनुमोदन दिलं आणि अध्यक्षपदाचा प्रस्ताव चंदूलाल घरत आणि मेघनाथ पाटील यांनी प्रदीप साळवी यांना सुपूर्द केला। यावेळी राहुल साळवी, मनीषा पाटील, प्रकाश नरसाना, मंगेश शेलार, चंद्रकांत ठाणकर, नारायण अंदांडे, रवींद्र पाटील, सचिन मते, मनोज साळवी, संजय फुलोरे, संपत डावखरे, विजय जोशी, जयेंद्र खुणे या मध्यवर्ती कमिटीच्या सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली। तसंच सर्व सदस्यांनी नवीन अध्यक्षांना शुभेच्छा देखील दिल्या। की आगरी सेना आता 40वा वर्धापन 40 वर्ष या संघटनेला झालेले आहेत आणि 40 वर्षापासून मी पण या संघटनेला बांधिलकी पत्करून काम करत आहे। साळवी साहेबांच्या सोबत, या घरत सरांच्या सोबत बरोबर मी फिरलेलो, सगळे गावोगाव फिरलेलो आहे आणि मला सगळं माहिती आहे का आपली लोक, आपली ओबीसी लोक कुठे राहतात, बहुजन समाज कुठे राहतो आणि कोणासाठी काय करावं लागतं। साळवी साहेबांनी मला त्या 8 दिवस अगोदर मला सांगून गेले, कारण की त्यांनी जे सांगितले समाजातले झगडे मिटवून टाका, त्यांचे जे विचार आहेत, जे 40 वर्षे त्यांनी विचार मांडलेले आहेत, तेच विचार आम्हाला पुढे न्यायचे आणि प्रत्येक कार्यकर्ता आमचा सक्षम आहे। पूर्वी कसं सक्षम नव्हतं, नवीनमध्ये लोक सक्षम नव्हते, आता आमचे जे कार्यकर्ते साळवी साहेबांनी घडवलेले आहेत ते सगळे सक्षम आहेत आणि तुम्हाला येत्या 1 तारखेला ते दिसूनच येईल का संघटना कशी काम करते आणि कसे लोक येत आहेत। कारण तळागाळातल्या लोकांसाठी साहेब भरपूर झटलेले आहेत आणि तो कुठल्याही समाजाचा असला तरी त्याचं काम साहेबांनी केलेलं आहे। आगरी सेना संघटना असून सुद्धा कामगार क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र या दोन्ही क्षेत्रामध्ये राजाराम साळवी यांचं वर्चस्व होतं, चांगल्या पद्धतीने केलं। आता पुढची वाटचाल आपली कशी असेल? आगरी सेनेशी संलग्न असणारी कामगार एकता ही पार मध्य प्रदेश, यूपी आणि महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा हे बऱ्याचशा ठिकाणी साळवी साहेबांचे युनियन्स आहेत आणि त्या युनियन्स साळवी साहेब जेव्हा 4 वर्षापासून मी त्यांच्याबरोबर फिरायला, त्यांच्या जागेवर मी जायला लागलो म्हणून मला त्यांनी त्या टायमाला काहीतरी पद लागतो म्हणून त्या टायमाला त्यांनी मला कार्याध्यक्ष केलं आणि त्या कार्याध्यक्ष माध्यमातून मी कामगारांची संघटना चालवतो पार मध्य प्रदेशपर्यंत। ठीक आहे।